शहर विकास आघाडी होते. याबाबत तुमचं काय मत? एक गोष्ट अशी आहे की त्यांनी खरं तर ह्याचं भान ह्याच्यापूर्वीच ठेवायला पाहिजे होतं. आमची महायुतीचे या ठिकाणी महायुती म्हणून लढवली गेली असती तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. त्याच्यामुळे माझा सुरुवातीपासून आग्रह राहिलेला होता की महायुती म्हणूनच आपण लढवलं पाहिजे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा त्याला संमती होती, आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांची सुद्धा संमती होती, पण कुठे माशी शिंकली माहिती नाही. ते स्वतः पालकमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांनी खरं तर याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे होता. कारण स्वतः मी आमदार म्हणून गेली वर्षभर त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे आणि त्याच्याचबरोबर निलेशी सुद्धा त्यांच्याबरोबर ठामपणे उभे होते. एवढं चांगलं कोऑर्डिनेशन जिल्ह्यामध्ये होत असताना निवडणुका सुद्धा एकत्र लढवल्या, ते वातावरण तसंच पुढे टिकण्यासाठी मदत झाली असती आणि याचा विचार अजूनही त्यांनी करावा असं मला वाटतं. आणि आम्ही नेहमीच याबाबत फ्लेक्झिबल आहोत. आम्ही कुठल्याही पदांची अपेक्षा ठेवलेली नाही आहे. केवळ महाराष्ट्रामध्ये महायुती भक्कम आहे, तशी ती कोकणामध्ये सुद्धा राहावी. जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, तो शिवसेना आणि कमळ चिन्ह असलेले ध्वज हे तेवढ्याच, आणि राष्ट्रवादीमध्ये अजित पवारजींच्या नेतृत्वाखाली असलेली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे आपला भगवा या ठिकाणी फडकवावा अशीच आमची सार्थ अपेक्षा आहे. आणि अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही त्यांनी त्याचा विचार करावा असं मला वाटतं. ज्या संपर्क मंत्री शिवसेनेचे आणि उद्योग मंत्री यांचा दौरा आहे, यावेळी काय अंतिम चर्चा होईल का? आणि ज्या नारायण राणे दौऱ्यावर आहेत, पत्रकार परिषद घेत आहेत, काय तुम्ही आशावादी आहात का अजूनही महायुती? आणि माझी अपेक्षा आहे की अजून माझी चर्चा झालेली नाही उदय सामंत यांच्याबरोबर, परंतु जिल्हा प्रमुख आमचे त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि उद्या कदाचित आम्ही राणेसाहेबांची सर्वच लोक भेट घेऊ, कारण आम्ही सर्वच जण त्यांचं नेतृत्व मानतो. त्याच्यामुळे त्यांनी पुढाकार घ्यावा आणि महायुती ही या जिल्ह्यामध्ये व्हावी अशी आमची सार्थ अपेक्षा आहे.